करण्यासाठी आता खरंच वेळ नाही आहे, पण सगळ्यांसमोर नतमस्तक होते, कोटी कोटी वंदन करते आणि माझ्या या जयंतीच्या गीताला तुमच्या सर्वांच्या साक्षीने सुरुवात करते. कशी बघा. आणि या दोनही महापुरुषांची जयंती आपण संयुक्त विधानाने साजरी करूया. कशी. और एक भीमराज. इस देश के सरताज वो इस देश के सरताज, इस देश के सरताज वो इस देश के सरताज, इस देश के सरताज वो इस देश के सरताज, इस देश के सरताज वो इस देश के सरताज. शागिर्दार गुरु की जयंत्या करताना आम्हाला त्या दोघांना डिवाइड करताना समाजमध्ये बघताना मिळतच आहे. पण कसं परिवर्तन का दोन काही काम है, परिवर्तन का दोन काही काम है, आज घर घर में उन्हीं का ही नाम है. रमाई लूंगी क्योंकि टाइम बहुत कम है आणि सगळ्या महिला इथे जास्त आहेत म्हणून मी रमाईकडे वळते आहे. वेळ मला
मला सगळ्यात जास्त राग आयोजकाचा येत आहे, टाईम कमी दिला म्हणून. मग ते दाखवायला आलं बरं मोबाईल. पहिले बायको दाखवली, आता मोबाईल दाखवत आहे. कसं प्रबोधन करीन मी, मला टेन्शन देतं, मला सुचून न राहिलं मी काम म्हणून इथं. प्रदीप भाऊ नेतो तुम्हाला बांधून येतो. मेरी रमायलो हो पुनवेचं चांदण सगळ्या महिलांनी हातवर करायचं. सगळ्यांनी मला माझ्यासोबत म्हणायचं आहे, ठीक आहे. पुनवेचं चांदण माय अगं बाय 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 बाय, पुनवेचं चांदण माय अगं बाय 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 बाय, पुनवेचं चांदण माय. असं कसं होतं ए काकी, हे काय होते बाय, असं होतं रमाईचं नादन. सगळ्यांनी एका आवाजात म्हणायचं, पुरे आरवीत आवाज घुमला पाहिजे रमाईचा. असं होतं. मागच्या का उपाशी आहेत का जेवण नाही आल्या? म्हणून मी प्रदीप भाऊले म्हणलं होतं की भाषण के साथ राशन देना बहुत जरूरी है, तभी पब्लिक बैठती है. सांगा, आमदार होता होता मी गायक बनली काहून? भाषणासंग मी राशन दिलंच नाही लोकांना. मला वाटलं फुकट मत भेटलं, पण भेटलंच नाही. आणि लोकांना तोंडाने लाली लावून ठेवली आहे, तर मी काय करणार आहोत त्याच्यासाठी? बरोबर. असं होतं सगळ्या महिला, असं होतं रमाईचं नादन. जणू दुधावरची साय झाली रमाई. काय सांगू काय झाली रमाई, जणू दुधावरची साय झाली रमाई. अरे 5 लेकरांना जन्म दिला, पण आदेशा या कोट्यानं कोटी लेकराची माय झाली रमाई. वाचता निबंध घामाचा मले येई त्यात सुगंध. की रवी भाऊ कांबळे आझाद समाज पार्टी वर्धा जिल्हा महासचिव यांच्याकडून 500 रुपये या रमाईवर आले. जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला काही पैसे नाही मागत, टाळ्या द्या, फक्त टाळ्या. आणि काय म्हणते बघा, हो निबंध रमनवाचा वाचता निबंध. संगपाल भाऊ नाखले यांच्याकडून मला 500 रुपयाचं धम्मदान आलं या रमाईवर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. रमनवाचा वाचता निबंध घामाचं मले त्यात सुगंध. कसं होता? असं होतं रमाईचं नादन.
क्षयरोगाने मरण पावले. अरे बाबासाहेबांची सावली परी पाठलाग करायची माझी रामू कष्ट करून. जेव्हा रामू गेली तेव्हा बाबासाहेबांना किती वेदना झाल्या. आणि काय म्हणते बघा, हो भीमराजाच्या पिनाची शाई, नांदना माय सगळ्यांनी म्हणायचं आहे, हे वाजणार नाही. असं ग होत. किती गोड आवाज आहे आरवीतल्या बायांचा. जोरदार टाळ्या वाजवा. बाई नाही तर काही नाही, माणूस नाही तर बाप नाही. बाई नाही तर साहेब काही नाही, माणूस नाही तर बाप नाही. इथं आयोजकाने केलं कन्फ्यूज. आता आलं टेन्शन. आता तुमच्यासमोर काय मांडण माणूस अर्ध्या घंट्यामध्ये जे भेटलं ते खा मुकाटानं. वाजवा टाळ्या. असं ग होत. चला म्हणा पटका, तुमच्या माय बापाची शपथ तुम्हाला. रमाईची बरोबरी कोणीच नाही करू शकत या जमान्यात, पण प्रयत्न करा तर संसार सुखाचा होईल. आणि म्हणा असं ग होत. त्या माणसाला काय वेगळ्या पत्रिका देऊ का? तुमची माय नाही का ते? होय ना काय? का होय का नाही? तुझीच होय का एकट्याचीच? बाकी जायची नाही नाही का? म्हण मग असं ग होत. तुझी खरी माय वाटते बाय, बाकी जायची नाही वाटत. हां तू आहेस पाय एकटाच माय चाललं एक लाडाचा. असं ग होत. जय भीमताई. जयश्रीताई ढानके यांच्याकडून 1000 रुपयाचं मदन आलेला आहे मला. आणि राजभाऊ धपणे यांच्याकडून 200 रुपयाचं जोरदार टाळ्या. आणि ताकदीने म्हणायचं आहे असं ग होत. असं ग होत. सोनूताई चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाला जोरदार टाळ्या. असं ग होत. सगळ्यांनी